दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। नेते मंडळी व कार्यकर्ते जोरदार प्रचार करतायत। त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राडा झाला असल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीची प्रचार रॅली महाविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून जात असताना दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू होती। परंतु ही घोषणाबाजी देत असताना दोन्ही गटांमध्ये वातावरण तापल्याचं दिसून आलंय। त्याचं झालं असं की सिडको परिसरामध्ये महायुतीची प्रचार रॅली सुरू असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे उत्तमनगर येथील कार्यालयाजवळ ही रॅली पोहोचली। यानंतर दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली। महाविकास आघाडीकडून 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी थेट प्रचार रॅलीतून खाली उतरत महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयात जात मशाल चिन्ह खाली पाडले। दरम्यान या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे। ठिकाणी मुकेश शहाणे या नावाच्या ग्रस्तांनी खाली उतरून आमच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी केली आणि मशाल या चिन्हाचं हातातून उचलून तोडफोड केली। निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी झाला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी माझा फोनवरती चर्चा झाली। पोलीस कमिशनर साहेब यांच्याशी पण चर्चा झाली की असं कृत्य आम्ही सहन करून घेणार नाही। तुम्ही तुमची FIR नोंद करा, आम्ही कायदेशीर कारवाई करतो। त्याप्रमाणे आम्ही FIR नोंद केलेली आहे। कारवाई करण्याचे काम पोलिसांचं आहे। आता निश्चितपणाने पोलीस ती दक्षता घेतील। राजकीय जे काही प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी मुळात अशा पद्धतीने वर्तणूक करणे हे काही शोभनीय नाही। गेल्या 45 दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे। या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि अशी परिस्थिती कुठेही झालेली नाही। दोन्ही उमेदवार असतील किंवा जे उमेदवार असतील ते त्यांच्या पद्धतीने प्रचार प्रसार करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे ते कर्तव्य आहे। असं होत असताना आज अचानक ही घटना घडली आणि ही घटना घडत असताना याला कोणी अभय देते का या घटनेला, आणि इथंच ही घटना का व्हावी? दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने यावेळी मोठा अनर्थ टळल्याचं समोर आलंय। मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार गोडसे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आज त्यांची प्रचार रॅली होती। ती तिथून मुंबई नाक्याच्या हद्दीतून निघाली होती। ती अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पवननगर, उत्तमनगर, शुभम पार्क मार्गे माऊली लॉन्स अशी जात असताना शुभम पार्क येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश वाजे यांच्या प्रचार कार्यालयासमोरून जात होती। तेव्हा प्रचार कार्यालयासमोरून जात असताना अचानकपणे उमेदवार पुढे निघून गेल्यानंतर मुकेश शहाणे हे पाठीमागे येऊन त्यांनी तिथे प्रचार कार्यालयाच्या समोर उभे असलेल्या कार्यकर्त्यांची बाजाबाजी केली आणि त्याच्या हातातून मशाल घेऊन खाली टाकली आणि शिवीगाळी केली। तब्बल 4 तासानंतर मुकेश शहाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली असून चर्चेला सर्वत्र उधाण आलंय। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।